नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपल्या 3 तासिका झालेल्या. आठवड्यामधून आपल्या 3 तासिका होतील. त्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 तासिका आठवड्यातून मला दिलेल्या आहेत. आणि बुधवार, मंगळवार आणि सोमवार अशा 3 तासिका डॉक्टर सादर सोनसर सर हे BA द्वितीय वर्षावर घेतील. माझ्याकडे 5वा पेपर आहे आणि सरांकडे काय बा 6वा पेपर आहे. तर या अगोदरच्या 3 तासिकेमधून आपण प्रामुख्यानं निवडक मराठी गद्य हा जो आपला 5वा पेपर आहे, या 5व्या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. अभ्यासक्रमासाठी ठेवलेले जे घटक आहेत त्या घटकामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे यावर आपण विचार केला. त्यानंतर आपण दुसऱ्या तासिकेमध्ये प्रामुख्यानं अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे या अभ्यासक्रमामधून आपल्याला कोणती उद्दिष्टे साध्य करायची त्यावर आपण दुसऱ्या तासिकेमध्ये चर्चा केली. आणि तिसऱ्या तासिकेमध्ये प्रामुख्यानं अभ्यासक्रमाची जी उपयोगिता आहे त्या उपयोगितेच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. आज आपल्याला आपला जो मूळ अभ्यासक्रम आहे त्या अनुसार काय करायचे चर्चा करायची. तुम्हाला पहिलं जे प्रकरण आहे, प्रकरण पहिले बखर गद्याचे अशा. आणि त्यामध्ये तुम्हाला मल्हार रामराव चिटणीस यांच्या बकरीतील एक उतारा अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. आता आपल्याला बखर गद्याचा अभ्यास करत असताना अगदी सुरुवातीला आपल्याला बखर गद्य म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रमाला मल्हार रामराव चिटणीस यांच्या श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीतून जो उतारा ठेवलेला आहे त्याच्या अगोदर आपल्याला नेमकं बकर वाङ्मय म्हणजे काय, बकर वाङ्मय केव्हा निर्माण झालं, बकरीची संख्या, वर्गवारी या अनुषंगाने आज आपण या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट अभ्यासत असताना असं पाहिलं होतं की मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील गद्याचा काय करायचा आपल्याला अभ्यास करायचा. आता मध्ययुगीन काळामधील जे गद्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बखर आणि एक ऐतिहासिक पत्र असं 2 प्रकरण काय केलेत अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत. आता ज्या वेळेस आपला जो पेपर आहे, पेपरचं नाव आहे निवडक मराठी गद्य, याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं गद्याचा अभ्यास करायचा. आणि हे जे बखर आणि पत्र जे ऐतिहासिक पत्र हे मुख्यत्वे करून मध्ययुगीन काळातले. ज्यावेळेस आपण गद्य वाङ्मयाचा प्रारंभ केव्हा झाला याचा जेव्हा शोध घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की मुकुंदराज यांच्या नंतर आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महाराष्ट्रामध्ये जो महानुभव पंथ उदयास आला त्या महानुभव पंथांपासून प्रामुख्याने आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आज आपल्याला काय दिसतं गद्य वाङ्मय दिसतं. महानुभव पंथाचे जे प्रमुख कवी होते, लेखक होते, त्याच्यामध्ये माहीभट हे प्रमुख होते. अशा त्यांनी चक्रधरांचं जे चरित्र लिहिलं, लीळा चरित्र, चक्रधराने उत्तरपंथे गमन केले अशी एक लीळा येते. आणि मग चक्रधर निघून गेल्यानंतर त्यांचे जे शिष्य त्यांच्या आठवणीने काय होतात व्याकुळ होतात. आणि त्यावेळेस मग माहीभटांनी अनेक लीळा काय केल्यात संकलित केल्यात. तर तो जो लीळा चरित्र हा ग्रंथ आहे तो मराठीमधला आद्य गद्य ग्रंथ आहे. तिथून मराठीमध्ये काय होते गद्य वाङ्मयाला प्रारंभ होतो. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की 13व्या शतकामध्ये निर्माण झालेला हा जो गद्य वाङ्मयाचा प्रवाह आहे तो पुढे लुप्त झाला. संत एकनाथाच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला अर्जदास्त वगैरे असे काही गद्य दिसतात, परंतु ख्रिस्त पुराणसारखे काही. परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला असं दिसतं की ज्याला खरं गद्य वाङ्मय म्हणावं ते नंतर आपल्याला शिवकाळामध्ये बहरलेलं दिसतं. आणि त्यामुळे मग शिवकाळामध्ये जे गद्य वाङ्मय बहरलं ते नेमकं बखरच्या स्वरूपात. शिवकाळ आणि पेशवे काळ या 2 काळामध्ये मुख्यत्वे करून बखर वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलं.
या काळामध्ये बखर आणि ऐतिहासिक पत्र या दोन गद्याचा आपल्याला काय करायचं आहे पहा, अभ्यास करायचा. आता बखर हे जे गद्य आहे याचं स्वरूप पाहत असताना आपल्याला बखर म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. तर प्रामुख्यानं बखर हे जे गद्य वाङ्मय शिवकाळामध्ये आणि पेशवे काळामध्ये बहरलेले दिसते. त्याचं कारण असं आहे पहा की तुम्हाला माहिती आहे की कुळवाडी भूषण असं ज्योतिराव फुले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात, त्यांनी काय केलं पहा की स्वराज्याची स्थापना केली. त्याने रयतेचं राज्य या ठिकाणी काय केलं पहा, निर्माण केलं. नुसतं राज्य निर्माण केलं नाही, त्यांनी मराठीला काय केलं पहा की राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. आणि मग साहजिकच त्या काळामध्ये वाङ्मय निर्मिती होऊ लागली. आणि मग आपल्याला असं दिसतं पहा की त्या काळामध्ये बखर वाङ्मय लिहिल्या गेलं. आता बखर या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला, बकरीचा जर अर्थ पाहिला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बखर हा जो शब्द आहे तो खबर म्हणजे खबर या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर वार्ता, समाचार, वृत्त हा त्याचा अर्थ होतो पहा. तर या शब्दाचा विपर्यास होऊन बकर या शब्दाची काय झालेली पहा, निर्मिती झाली. आता विकार राजवाडे यांनी बक बरोबर बोलले असा आहे बखर या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. पण त्याचा जर आपण शब्दशः अर्थ जर पाहायचं जर ठरवलं तर प्रामुख्यानं ऐतिहासिक स्वरूपाचे राजकीय लेखन हा त्याचा काय पहा, बखर या शब्दाचा अर्थ होतो. ऐतिहासिक स्वरूपाचे राजकीय लेखन हा त्या बखर या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. आता बकरी लिहिण्याचा प्रघात केव्हा पडला तर मुसलमानांच्या काळामध्ये प्रामुख्यानं तवरिका लिहिण्याची पद्धत होती. दैनंदिन जे काय लढायला गेल्यानंतर ते लिहिल्या जायचं आणि मग त्यांच्यापासून अनुकरण करून प्रामुख्यानं बकरी लिहिल्या असाव्यात असं विकार राजवाडे यांना वाटतंय पहा. आता हा जो बखर गद्य शिवकाळामध्ये जे निर्माण झालेले, पेशवे काळात जे निर्माण झालेले हे बखर वाङ्मय हे अतिशय महत्त्वाचे पहा. त्याचं कारण असं आहे पहा, हे बखर वाङ्मय राष्ट्रीय भावनेनं काय आहे पहा आपल्याला भारावलेलं दिसून येतं पहा बखर वाङ्मय प्रामुख्याने. आणि त्यामुळं लहरा नशिराबादकर सारखा लेखक असं म्हणतो पहा की बकरीचा अभ्यास केवळ इतिहास म्हणून करण्याऐवजी मराठी साहित्यातील गद्य सारस्वताचा एक नमुना म्हणून केला तर वाङ्मयीन सौंदर्याचे केवढे मोठे भांडार आपणासमोर खुले होते. केवळ इतिहास म्हणून तुम्हाला बकरीकडं पाहता येणार नाही. इतिहासाबरोबरच एक वाङ्मयीन अंगाने देखील आपल्याला बकरीचा काय करता येतो पहा, अभ्यास करता येतो. त्या काळातलं कौटुंबिक जीवन, त्या काळातलं सांस्कृतिक संदर्भ, राजकीय संदर्भ आपल्याला बकरीमध्ये येताना दिसतात पहा. त्या काळातील मराठी भाषेचं वैभव, त्या काळातील मराठी भाषा याचा आपल्याला बकरीच्या अनुषंगानं अभ्यास करता येतो. आणि त्यामुळं बकर गद्याचा अभ्यास करत असताना आपल्याला या बकरीचं स्वरूप काय, त्या काळातील जी भाषा आहे त्या भाषेचं स्वरूप काय याचा आपल्याला अभ्यास देखील करता येतो. आपण जर आता बकरीची संख्या जर पाहिली त्या काळातली तर जवळजवळ मराठी शाहीवर किंवा या काळामध्ये प्रामुख्यानं मराठ्यांच्या इतिहासातील ज्या घटना, जे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, प्रसंग आहेत, या काळावर जवळजवळ 200 ते 250 बकरी लिहिलेल्या दिसून येतात. किती बकरी लिहिल्या तर 200 ते 250 बकरी या काळामध्ये लिहिलेल्या आहेत प्रामुख्याने. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बकर वाङ्मय या काळात निर्माण झाले. तुम्हाला माहिती आहे पहा की शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी राजे ही प्रमुख विभूती. त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीतून मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्याची काय केली पहा, निर्मिती केली. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं पहा की प्रामुख्याने शिवकाळामध्ये शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मुख्यत्वे करून बकरी लिहिलेल्या दिसतात. पेशवे काळामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा पेशवे काळामध्ये 1761 पानिपतची 3री लढाई झाली आणि यामध्ये जे मराठी हरले तर आपण मराठ्यांचं महाभारत
असं काही अभ्यासक त्याचा उल्लेख करतात पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा. तर याच्यामध्ये मराठी सैन्याचा जो पराभव जरी झाला असला तरी त्या काळामध्ये अनेक शूर वीर पराक्रमी पुरुषाने जो पराक्रम गाजवला त्याच्या अनुषंगाने या काळामध्ये या घटनेवर त्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये बकरी लिहिलेल्या दिसतात. आणि त्यामुळं आपण एकूणच वेगवेगळे घटना प्रसंग शिवकाळ आणि पेशवे काळातले याच्यावर आधारित जवळजवळ 200 ते 250 बकरी आपल्याला या काळात दिसतात. आपण जर बकरीची वर्गवारी केली तर त्याचे प्रामुख्याने 5 वर्ग पडतात. बकरीची जर वर्गवारी केली या 200-250च्या तर त्यापैकी आपण 5 प्रकारे त्याचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे समक्ष लेखकानं पाहिलेले अशात की ज्यांनी ती घटना जवळून पाहिलेली, तो त्या घटनेचा साक्षीदार आहे. त्या राजाचं चरित्र त्यानं काय केलेलं जवळून पाहिलेलं आहे, त्याचा कारभार त्यानं जवळून पाहिलेला. म्हणजे बकरकार हा समक्ष पाहिलेल्या ऐतिहासिक प्रमाणाचा काय साक्षीदार आहे. आणि त्यामुळं हा आपण पहिला वर्ग पाडतो. कोणता वर्ग पाडतो पहिला आपण बकरीचा? की समकालीनानं, म्हणजे ज्यानं त्या राजाचं कारभार जवळून पाहिलेला आहे किंवा तो त्या प्रशासनामध्ये सहभागी होता. इतकं नाही तर तो घटना प्रसंग याचा तो साक्षीदार आहे. अशा लेखकानं लिहिलेला एक वर्ग आपण बकरीचा मानतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सभासदाची बकर आणि भाऊसाहेबाची बकर, शिवकाळामध्ये सभासदाची बकर आणि पेशवे काळामध्ये भाऊसाहेबाची बकर, या 2 बकरी आपण मानतो. सभासद आहे कृष्णाच्या आनंद सभासद जे होते ते शिवाजी महाराजांच्या दरबारी होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा कारभार वगैरे जवळून पाहिलेला. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनातील 71 घटना प्रसंगावर आधारित ही बकर आहे. त्याचबरोबर पानिपतला तिसरी जी लढाई झाली त्याच्यावर भाऊसाहेबाची बकर आहे. कृष्णाजी शामराव त्यांनी ती बकर लिहिली आणि ती बकर स्वतः त्यांनी ते देखील त्या घटनेचे काय साक्षीदार. त्यामुळे या 2 बकरीची वर्गवारी आपण समक्ष लेखकानं पाहिलेल्या वर्गामध्ये करतो. आणि त्यामुळं मग ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीनं ह्या बकरी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये तो आपल्याला ऐतिहासिक प्रमाणाचा आधार घेता येतो. यामध्ये घटना प्रसंग स्वतः लेखकानं पाहिलेले असल्यामुळं त्याला एक मूल्य, त्याला एक वजन काय होतं प्राप्त होतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे उत्तरकालीन बकरी. उत्तरकालीन बकरी म्हणजे लेखक त्या घटनेचा साक्षीदार नाही, नंतरच्या काळामध्ये लिहिलेल्या त्या काय बकरी. आता या बकरी लिहित असताना त्यांनी त्या बकरी कशा लिहिल्यात तर स्मृतीवर हवाला ठेवून, याशिवाय काही दंतकथा आठवणी याचा आधार घेऊन या बकरी लिहिलेल्या. म्हणजे आठवणी, काही दंतकथा, काही स्मृती याचा आधार घेत या बकरी लिहिल्या. आणि त्यामुळं या बकरीतील घटना तेवढ्या आपण विश्वसनीय मानत नाही. त्यामध्ये कालदोष, व्यक्तिदोष अशा आपल्याला कालविपर्यास दिसतो, स्थल विपर्यास देखील या बकरीमध्ये दिसतो. कारण ते एकंदरीत स्मृतीवर दंतकथेवर आधारित बकरी असल्यामुळं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रे, पुरावे, काही जुने ग्रंथ, टिपणी याच्या आधार घेऊन लिहिलेल्या काही बकरी. आपल्याला दूत म्हणजे राजा याचे नेत्रवत हा जो उतारा अभ्यासायचा आहे तो मल्हाररामराव चिटणीस यांची शिवछत्रपतीचे सप्तप्रकरणात्मक चरित्र ही बकर आहे. आणि ती बकर आपल्याला प्रामुख्यानं
या गोष्टीमध्ये त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. तर ऐतिहासिक कागदपत्रे, जुने ग्रंथ याचा आधार घेऊन ही बकर वगैरे लिहिली जाते. पण पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऐतिहासिक किंवा राजकीय विषय नसलेल्या, ऐतिहासिक किंवा राजकीय विषय नसलेल्या परंतु बकर हे नाव असलेल्या काही बकरीत पहा. तर ही एक वर्गवारी या ठिकाणी केली जाते पहा, की त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याला नुसतं बकर असं नाव आहे, परंतु त्यामध्ये राजकीय विषय वगैरे काही नाही. काही कैफीत वगैरेचा याच्यामध्ये आपण समावेश करतो. म्हणजे 5 प्रकारे आपण काय करतो, बकरीचं वर्गवारी करतो पहा. बकर या जे 200-250 बकरी ते या स्वरूपाचे लिहिलेले आहेत. काही बकर लिहिणारे हे स्वतः त्यांनी त्या राजाचा कारभार जवळून पाहिलेला आहे. दुसऱ्या काही ज्या बकरी त्या त्यांनी स्मृती, दंतकथा, आठवणी याच्या आधारित लिहिलेल्या आहेत. काही बकरी लिहित असताना प्रामुख्यानं ऐतिहासिक कागदपत्रे, ठीक आहे, जुने ग्रंथ याचा आधार घेऊन बकरी लिहिल्या आहेत. काही राजकीय स्वरूपाचं ते लेखन नाही, परंतु त्यांना काय केलं पहा, बकर असं त्यांनी नाव दिलेलं. अशा स्वरूपाचे काही बकरी वगैरे आपल्याला दिसून येतात पहा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे पहा, की बकर, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बकरीमध्ये एकतर ऐतिहासिक स्वरूपाचं काय पहा लेखन आहे, आणि मग त्याचा समावेश इतिहासामध्ये का केला जात नाही. वास्तविक त्याचा समावेश आपल्याला इतिहासामध्ये करावा लागेल. एक इतिहास म्हणून त्याचा अभ्यास करणं काय पहा गरजेचं आहे. परंतु आपण काय करतो पहा, की बकरीचा समावेश वाङ्मयामध्ये करतो. आता इतिहास हे शास्त्र आहे पासून, सामाजिक शास्त्र आहे, त्यामध्ये अतिशय वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आपल्याला लेखन अपेक्षित आहे पहा, आणि ते सत्य घटनेवर आधारित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काल्पनिक गोष्टीला वाव नसतो. ज्या काय घटना घडल्या त्या तुम्हाला सरळ पद्धतीने त्याच्यामध्ये लेखकानं इतिहास लिहित असताना अतिशय आलितपणे तो इतिहास लिहिणं गरजेचं आहे. ज्या काही घटना घडल्या त्याचे साधन पुरावे देत आपल्याला इतिहास लिहावा लागतो. काल्पनिक आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येत नाही, आणि त्यामुळं आपण बकरीचा समावेश इतिहासामध्ये करत नाही. त्याचं कारण असं पहा, की बकर वाङ्मयामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला काय दिसतात पहा, काल्पनिक दिसतात. बकरकार कसे पहा, एक तर एक कोणातरी राजाच्या आश्रयाला आहेत, कारकून आहेत लक्षात घ्या, आणि मग त्यांनी लेखन वगैरे करत असताना आपल्या धन्याच्या बाजूनं काही गोष्टी लिहिलेल्या आहेत पहा, आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा, की त्याच्यामध्ये आपल्याला काही बकरीमध्ये काल विपर्यास दिसतो, व्यक्ती विपर्यास दिसतो, आणि स्थल विपर्यास देखील त्या ठिकाणी दिसून येतो पहा. अशा काही चुका बकरीमध्ये येत असल्यामुळं आपण बकरीचा समावेश इतिहासामध्ये करत नाही. कारण सभासदाच्या बकरमध्ये पण शिवाजी महाराजाचा उल्लेख करत असताना त्यांनी महादेवाचे ते अवतार आहेत असा उल्लेख केलेला आहे. इतकंच नाही तर तुळजाभवानीचा संचार त्यांच्या अंगामध्ये होत होता असा बकरकार काय करतो पहा उल्लेख करतो. आणि त्यामुळं मग हे कुठंतरी आपल्याला काय वाटतं पहा, की इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्या बाधा ठरणाऱ्या काय पहा कठीण आहे. ह्या काल्पनिक गोष्टीत दैवी चमत्कार वगैरे त्या ठिकाणी येत वगैरे आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं बकरीमध्ये जर इतिहास येत असला तरी सुद्धा आपल्याला बकरीचा अभ्यास करत असताना इतिहास म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला करता येत नाही. इतिहास म्हणून आपल्याला काय करता नाही पहा अभ्यास करता येत नाही. आणि त्यामुळंच राजवडे सारखा लेखक असं म्हणतो पहा, की एक अस्सल चिटोरे सर्व बकरीच्या भोमताला हलवून पाडण्यास बस आहे. त्याने असं विधान काय केलंय, तर एक अस्सल चिटोरं ऐतिहासिक पुरावा बकरीमध्ये आलेले जे मत आहेत ते खोडू शकतं असं त्यांनी म्हटलंय. त्याचं कारण असं पहा, की बकरीमध्ये काल्पनिक गोष्टी वगैरे आलेल्या आहेत. आणि त्यामुळं बकरीचा आपल्याला इतिहास त्याच्यामधल्या काही घटना काही प्रसंग इतिहास म्हणून आपण इतिहासात साधन त्याचा अभ्यास करू शकतो, परंतु सरसगट त्याचा इतिहास म्हणून आपल्याला वापर वगैरे करता येत नाही.
बकरीचा अभ्यास करत असताना आपण वाङ्मय म्हणून काय करतो पहा, बकरीचा अभ्यास करतो. बकर काय एक वाङ्मय. त्याचं कारण असते पहा की बकरकारांनी ज्या बकरी लिहिलेल्या आहेत, बकरकारांना बकर लिहित असताना अतिशय भावनिक पद्धतीने त्या बकरी लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला आता सांगितले सगळे बकरकार कोणातरी राजाच्या आश्रयाला आहेत. राजाश्रय त्यांना लाभलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी त्या राजाच्या हिताच्या गोष्टी बकरीमध्ये लिहिलेल्या आहेत. परंतु हे लिहित असताना त्यांनी प्रामुख्यानं बकरीमध्ये पक्षपातीपणा वगैरे येताना आपल्याला दिसून येतो पहा. आणि असं जरी असलं तरी सुद्धा बकरीचा समावेश आपण काय करतो पहा, वाङ्मयामध्ये करतो. त्याचं कारण असं पहा की बकरकारानं अत्यंत उत्कटपणे आवेशानं या बकरी वगैरे लिहिलेल्या आहेत पहा. आणि त्यामुळं बकरीमध्ये प्रामुख्यानं बकरकारांनी अतिशय भावनिक पद्धतीने या बकरी लिहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे कुठंतरी बकरकार आपल्याला याच्यामध्ये त्याचा भावनिक ओलावा वगैरे दिसून येतो. आणि त्यामुळे मग सभासदाची बकर असेल, भाऊसाहेबाची बकर असेल, पानिपतवरच्या बकरी असतील किंवा मल्हार रामराव चिटणीस यांची शिवाजी महाराजांवरची बकर असेल, या सर्वच बकरीचा अभ्यास करत असताना आपण वाङ्मय म्हणून त्याचा अभ्यास करतो. तर त्या काळातील भाषाशैली, बकरकाराने वापरलेले अलंकार, प्रतिमा, महाभारताचा संदर्भ, रामायणाचा संदर्भ, पुराणकालीन मिथ्स याचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि त्यामुळं या सर्व गोष्टीमुळे आपण बकरीचा वाङ्मयामध्ये काय करतो पहा, समावेश करतो. वाङ्मय म्हणून बकरीचा काय करतो आपण अभ्यास करतो. आता आपण बकरीचे प्रामुख्यानं 3 प्रकार मानतो पहा. त्याच्यामध्ये शिवपूर्वकालीन बकरी, शिवकालीन बकरी आणि पेशवेकालीन बकर असा त्याचा एकंदरीत काय पहा आपण त्याची वर्गवारी करतो. आता शिवपूर्वकालीन बकरीमध्ये प्रामुख्याने 3 बकरी आहेत पहा. त्याला मध्ये माहीमची बकर हे शिवपूर्वकालामधले एक महत्वाची काय पहा बकर आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं ही साधारणपणे बकरी या गद्यावर आधारित आहेत. परंतु ही जी बकर आहे ही गद्य पद्य मिश्रित दिसते आपल्याला माहीमची बकर पहा. आणि त्याच्यामध्ये काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो इतिहास आलेला आहे तो माहीमचा काय आलेला आहे पहा. या ठिकाणी या बकरीमध्ये इतिहास आलेला आहे. आता दुसरी जी बकर आहे याच काळामध्ये एक माहीमची बकर, दुसरी राक्षसतागडची बकरी पहा. या बकरीमध्ये विजयनगरच्या विध्वंसनाची माहिती त्या बकरीमध्ये आलेली, विजयनगरच्या विध्वंसनाची माहिती वगैरे या बकरीत आलेली. म्हणजे शिवपूर्व कालामध्ये आपल्याला माहीमची बकर दिसते, राक्षसतागडची बकर दिसते आणि शालिवानची बकर देखील आपल्याला या काळामध्ये दिसते पहा. तर ही राजवाड्यांच्या मते ही सर्वात जुनी बकर आहे पहा. ही जी बकर आहे ही सर्वात जुनी बकर आहे असं राजवाड्यांचं मत आहे पहा. शालिवानचा काळ हा इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून इसवी सनच्या 3ऱ्या शतकापर्यंत होता पहा. तर त्या काळातली ही बकर असावी असं राजवाडे यांचं मत आहे पहा. तर शिवपूर्वकालीन बकरीमध्ये आपल्याला या 3 बकरी दिसतात, माहीमची बकर, राक्षसतागडची बकर आणि प्रामुख्याने शालिवानची बकर. शिवकालीन बकरीमध्ये या काळामध्ये बकर वाङ्मय आपल्याला खऱ्या अर्थानं बहरलेलं दिसतं पहा. त्याचं कारण असे पहा की स्वराज्याची निर्मिती झालेली, मराठीला राजभाषेचा दर्जा भेटलेला आहे आणि मग बकरकारांनी या काळामध्ये पद्याप्रमाणेच गद्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेले आहे. आता शिवकाळामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराज यांच्या जीवनावरच आधारलेला आपल्याला बकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. याच्यामध्ये सभासदाची बकर ही एक महत्वाची बकर मानली जाते. कृष्णाजी आनंद सभासद. आता हे शिवाजी महाराजांच्या जीवनातील ज्या प्रमुख घटना आहेत, एकाहत्तर प्रसंग त्यांनी या बकरीमधून सांगितलेले आहेत. तर शिवकाळामध्ये प्रामुख्यानं शिवाजी महाराजांच्या जीवनावरच आपल्याला बकर दिसून येते. आपल्याला जो उतारा अभ्यास करणारा ठेवलेला आहे, दूत म्हणजे राजे यांचे नेत्रवोध मल्हार रामराव चिटणीस यांची शिव छत्रपती सप्तप्रकरणात्मक चरित्र ही जी बकर आहे
या बकरीमधला हा उतारा आहे. श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या प्रकरणामधला एक उतारा आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. तो कोणता आहे? दूत म्हणजे राजा यांचे नेत्रवत. त्याचा आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये विचार करायचा. एकंदरीतच आज आपण बकर वाङ्मय काय, बकर वाङ्मयाचं स्वरूप वगैरे अभ्यास करू. शिवपूर्वकालीन बकरी आपण पाहिल्या. शिवकालीन बकरीमध्ये शिवाजी महाराज ही या काळातली अत्यंत प्रभावी व्यक्ती आहे. आणि त्यांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्यांनी जो अतुलनीय असा जो पराक्रम गाजवला त्याच्या आधारित ह्या काय बकरी. आणि त्या शिवाजी महाराजांची राजनीती असेल, शिवाजी महाराजांची वेगवेगळे प्रशासकीय धोरण असतील, त्यावर प्रकाश टाकणाऱ्या काय त्या बकरी. आणि त्याच्यामधला एक उतारा मल्हार रामराव चिटणीस यांची श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही जी बकर आहे, या बकरीवरचा एक उतारा आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. त्याचा आपल्याला नंतर विचार करायचा आहे. तिसरा जो प्रकार आहे तो प्रामुख्यानं पेशवेकालीन बकरी आहे. आता पेशवेकालीन ज्या बकरी आहेत त्याच्यामध्ये विषयाची आपल्याला बरीच विविधता दिसते. परंतु तरी देखील प्रामुख्याने 1761 पानिपतची जी तिसरी लढाई झाली, मराठे आणि अब्दुल अली दुरानी यांच्यामध्ये जो संघर्ष उडाला आणि त्याच्यामध्ये जे मराठ्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काय झाला पराभव झाला. मराठी शाहीचं काय झालं पानिपत झालं. आणि इथून मग आपल्याला असं दिसतं की इतिहासालाच एक वेगळी कलाटणी मिळालेली दिसून येते. नंतरच्या काळामध्ये तर हे सगळ्याच पेशवाई असेल, पेशवाई बुडालेली दिसते आपल्याला. इकडे मग मोगल्स असेल, निजाम असतील, हे देखील आपल्याला नामशेष झालेले दिसून येतात. नंतर या ठिकाणी एकछत्री इंग्रजांचा अंमल वगैरे सुरू झालेला दिसून येतो. त्याचं कारणच असं आहे की जी 1761 पानिपतची तिसरी लढाई झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्याचा पराभव झाला. फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सैन्य या बकरीमध्ये मारला गेला. बकरकार असा उल्लेख करतो भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये की जसं शेतकरी कंस खुडतो तशा प्रकारे शिर माणसाच्या ठिकाणी खुडल्या गेले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला. आणि त्यामुळं अनेक अभ्यासकांनी मराठ्यांचं महाभारत असा या घटनेचा काय केलं उल्लेख केला. आता ही पराभवाची जरी घटना असली तरी पराभव जरी असला तरी सुद्धा याच्यामध्ये अनेक पुरुषांनी काय केलं पराक्रम गाजवलेला आहे. त्यामध्ये दत्ताजी शिंदे असतील, बलवंतराव मेहेंदळे असतील, भाऊसाहेब असतील, या सगळ्यांच्याच अनुषंगाने या बकरीमध्ये काय होतो उल्लेख होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकरकाराने जी बकर लिहिलेली तिची वाङ्मयीन जी भाषा शैली ती एक उत्कृष्ट मराठी गद्याचा नमुना म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. आणि त्यामुळे प्रामुख्याने बकरीचे काय तीन प्रकार आहेत. शिवपूर्वकालीन बकरी, शिवकालीन बकरी आणि पेशवेकालीन बकरी, अशा एकंदरीत 3 बकऱ्या वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता सर्व बकरीचा एक परिचय आपण थोडक्यात करून घेतल्यानंतर आपल्याला असं दिसतं की बकर हा एक वाङ्मय प्रकार आहे. याविषयी आपल्या मनामध्ये काही संदेश राहत नाही. म्हणजे बकर हा जो एक वाङ्मय प्रकार आहे याविषयी आपल्या मनामध्ये काही संदेह राहण्याचा प्रश्नच नाही. कारण एक तर तो इतिहास त्याचा आपण इतिहासामध्ये समावेश करत नाही, कारण तो वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेला नाही. अशा त्यामध्ये काही काल्पनिक घटना आहेत. बकरकाराचा पक्षपातीपणा दिसून येतो. याचबरोबर कालविपर्यास दिसतो आपल्याला, स्थल विपर्यास दिसतो. व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही दोष वगैरे आपल्याला दिसून येतात. विशेषणाच्या बाबतीमध्ये काही दोष वगैरे त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्यामुळं आपण बकरीचा अभ्यास करत असताना एक वाङ्मय म्हणून काय करतो आपण त्याचा अभ्यास करतो. आता बकरीचे काय वैशिष्ट्य आहेत तर रेखीवासी रचना आहे. लक्षात घ्या, कल्पना चातुर्य आणि निवेदन कौशल्य. बकरीची रचना कशी तर रेखीव रचना आहे, कल्पना चातुर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकरकाराचं जे निवेदन कौशल्य ही देखील खूप महत्त्वाची आहे. ही बकरीची प्रामुख्याने वैशिष्ट्य आहेत. रेखीव रचना, कल्पना चातुर्य आणि निवेदन कौशल्य. आणि त्यामुळं व्यक्तिदर्शन, वर्णन पद्धती, रस परिपोष आणि भाषाशैली ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये दिसतात. जसं आपण कथा कादंबरीमध्ये पाहतो
व्यक्तीचं दर्शन, वर्णन पद्धती, रस आणि भाषाशैली ही सगळी वाङ्मयीन वैशिष्ट्ये आपल्याला बकरीची दिसतात. व्यक्तीचं दर्शन घडतं, वर्णन पद्धती, रस परिपोषे, आणि त्यामुळं त्यांनी हे लेखन करत असताना ते आकर्षक कसं होईल आणि मनोरंजक कसं होईल याच्याकडे त्याने लक्ष दिलेलं आहे. प्रौढ आणि रसाळ भाषा हे काय बकरीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा. आणि त्यामुळं बकरकारांनी भाषाला शैली प्राप्त व्हावी म्हणून प्रामुख्यानं सुभाषिते, वाक्प्रचार, म्हणी यांचा वापर केलेला आहे. काही सुभाषित आहेत. भाऊसाहेबाची बकर जर तुम्ही घेतली, सभासदाची बकर पाहिली, त्याच्यामध्ये अनेक सुभाषित येतात, अनेक वाक्प्रचार येतात. त्यांनी म्हणीचा वापर देखील केलेला आहे पहा. याचबरोबर काही दंतकथा आहेत, काही आख्यायिका आहेत, याचा देखील त्यांनी आश्रय घेऊन प्रामुख्यानं हे बकर वाङ्मय आपल्याला लिहिलेलं दिसून येतं पहा. याचबरोबर त्या काळातलं सगळं सैन्य, कोट, दुर्ग याची देखील माहिती बकरकारांनी या बकरीमध्ये सांगितलेली. त्या काळातला जमा खर्च पद्धती, त्या काळात ते दुर्ग, त्यांचं शस्त्रसाठा, त्या काळातली प्रशासन व्यवस्था, यावर बकरकारांनी बकरीमध्ये काय केलं पहा, प्रामुख्यानं तपशीलवार त्यांनी काय केलं पहा, निवेदन केलेलं आपल्या याच्यामध्ये दिसून येतं. आणि त्यामुळं बकरीतील भाषा ही साधी, गद्य, निरस अशा स्वरूपाची नाही, लक्षात घ्या. तर ते जिवंत आणि रसरशीत अशी भाषा आहे पहा. निरस वर्णन नाही, का नाही, आपलं चित्त आकर्षक करणाऱ्या घटना आहे. त्यांनी जे घटना आणि प्रसंग, व्यक्तिचित्रण जे केलेले ते अतिशय आकर्षक आहेत, ते आपल्या मनाचा ठाव घेतात. भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये असा उल्लेख होतो की नजीब खान रोहिला मात्रा, ठीक आहे, हत्तीचं बळ आहे, अशा स्वरूपाचा तो उल्लेख करतो. म्हणजे तो एका शब्दामधून, एका वाक्यामधून तो काय करतो पहा, त्या व्यक्तीचं व्यक्तिचित्र आपल्यासमोर उभं करण्याचं काय करतो पहा, प्रयत्न करतो. तुम्ही सभासदाची बकर जर पाहिली तर सभासदाच्या बकरीमध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचा प्रसंग बकरकारानं हृदयाचा ठाव घेईल या प्रसंगामध्ये काय पहा रेखाटलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं हे जे बकर वाङ्मय ते खऱ्या अर्थानं काय पहा एक वाङ्मय प्रकार आहे. त्या वाङ्मय प्रकार असल्यामुळं त्याच्यामध्ये व्यक्तिदर्शने, वर्णन पद्धती, रस परिपोषे आणि भाषाशैली या वाङ्मयीन गुणानं समृद्ध असणार आहे काय पहा बकर वाङ्मय. आणि त्यामुळं आपल्याला बकर गद्याचा अभ्यास व्हावा, ठीक आहे. त्या काळातील गद्याचं स्वरूप आहे हे समजावं म्हणून त्याने या ठिकाणी काय ठेवलं आपल्याला, मल्हार रामराव चिटणीस यांच्या श्री शिव छत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीमधील एक उतारा ठेवलेला आहे. छोटेखानी उतारा आहे. त्याचं शीर्षक असं आहे पहा की दूत म्हणजे राजे यांचे नेत्रवत. आता तुम्हाला आपल्याला उद्याच्या पुढच्या तासिकेमध्ये खऱ्या अर्थानं त्या ह्याच्यावर चर्चा करायची. दूत म्हणजे काय, दूत कसे असावे, दूताच्या अंगी कोणकोणते लक्षणं असावीत, दूतानं शत्रू राज्य गेल्यानंतर कसं वर्तन करावं यावर भाष्य करणारा तो उतारा आहे. त्याचा आपल्याला काय करायचं पहा विचार करायचा. म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांची जी बकर आहे श्री शिव छत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र, त्यामध्ये 7 प्रकरणे आहेत. त्याच्यामुळे एका प्रकरणामधला एक उतारा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. त्याचा त्या काळातली भाषाशैली कशी आहे, गद्याचं स्वरूप काय हे तुम्हाला समजावं म्हणून तो उतारा तिथं अभ्यास करून ठेवलेला आहे. आणि शिवाजी महाराजाचं जिवाजी विनायकाचे पत्र आहे, ऐतिहासिक पत्र, ते एक आपल्याला दुसरं प्रकरण आहे. तर या 2 प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्याला शिवकालामधलं जे गद्य आहे त्याचं स्वरूप समजावं हा त्यांचा काय प्रामुख्याने का उद्देश आहे. या पुढची जी तासिका असेल खऱ्या अर्थानं ते आपलं पहिलं जे प्रकरण आहे दूत म्हणजे राजे यांचे नेत्रवत, त्याच्यावर आधारित आपण त्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहे. दूत कुणाला म्हणावं, दूताच्या अंगी कोणते गुण असावेत, त्याचं वर्तन कसं असावं, त्याच्या अंगी कोणते गुण असावेत, शत्रू राज्यात गेल्यानंतर त्याने कोणकोणती कामं करावी यावर भाष्य करणारा तो उतारा आहे. त्याच्यावर आपण पुढच्या तासिकेमध्ये चर्चा करू.
धन्यवाद. नाही काय बरं. हे आपलं झालं का व्हिडिओ केला काय कसं बरोबर मला तुम्ही काय सेव केला का नाही? कसं असतं सेव करायचं वरचं बंद केल्याशिवाय कसं होईल बा? वरून बंद बी केलं नाही बघा. कर सेव बंद कर ना.